हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी आहे प्रियंका आणि आज मी घेऊन आले झणझणीत सुपर टेस्टी हिरव्या मिरचीची आणि शेंगदाण्याची चटणी। तर ही चटणी तुम्ही कणकेच्या भाकरी सोबत किंवा खिचडी सोबत कुठल्याही भाजी सोबत तोंडी लावू शकता। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आपल्याला आधी पॅन छान गरम करून घ्यायचं आहे आणि त्यावर एक वाटी शेंगदाणे मी टाकले आणि हे शेंगदाणे मी मस्त खरपूस असे भाजून घेणार आहे। तर हे शेंगदाणे आपल्याला पूर्ण बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे। तुम्ही बघताय मी यामध्ये तेलाचा वापर केलेला नाहीये, बिना तेलाचेच हे शेंगदाणे भाजायचे आहे। 2-3 मिनिट हे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। आणि तुम्ही पाहू शकता इथे छान शेंगदाणे मी मस्त खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। तर मी आता हे एका प्लेट मध्ये काढून घेते आणि आता या पॅन वरच आपल्याला काही हिरव्या मिरच्या सुद्धा भाजून घ्यायच्या आहेत। तर मी इथे 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि या मिरच्या सुद्धा मी मस्त सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजून घेते। मिरच्या भाजताना पण मी तेलाचा वापर केलेला नाहीये। मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात। बारीक मिरच्यांची चटणी खूप छान लागते म्हणून मी बारीक मिरच्या यूज करते। मिरच्या पण मस्त भाजून घेतलेल्या आहेत आणि आता मी इथे एक मिक्सरचं भांड घेतलं, त्यामध्ये आपण जे काही शेंगदाणे मिरच्या भाजलेल्या आहेत ते मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि ही प्रोसेस आपल्याला थंड झाल्यावर करायची आहे। आणि त्यासोबतच काही 9-10 लसणाच्या पाकळ्या, जेवढा लसूण जास्त घेणार तेवढी टेस्ट छान येईल। आणि त्यासोबतच हिरवी कोथिंबीर जर तुम्ही जास्त घेतली तर चटणीला हिरवा कलर येऊ शकतो आणि कमी घेतली तर तुमची चटणी अशी व्हाईट कलरची दिसू शकते। त्यासोबत आपल्याला यात टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकून हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे। आता मी या भांड्यामध्येच माझ्या अंदाजानुसार मी इथे पाणी टाकते आणि हे मस्त असं मिक्सरला बारीक वाटून घेते। बघा मी इथे ही चटणी छान बारीक अशी वाटून घेतलेली आहे आणि खूप सुंदर अशी चटणी तयार आहे। तुम्ही बघताय माझ्या या चटणीला जास्त ग्रीन पण नाही आणि जास्त व्हाईट पण कलर नाहीये, स मीडियम। आणि खूप छान अशी ही चटणी तयार झाली आहे। ही चटणी तुम्ही भाकरी सोबत, चपाती सोबत किंवा साध्या खिचडी सोबत तोंडी लावू शकतात। मुलांना ही चटणी डब्यामध्ये पोळी सोबत रोल करून सुद्धा देऊ शकतात। ही चटणी 1 ते 2 दिवस फ्रीज मध्ये व्यवस्थित राहते। तुम्ही 1-2 दिवस ही चटणी फ्रीज मध्ये ठेवून खाऊ शकतात। खूप अशी सोपी रेसिपी आहे। मग आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत चविष्ट खा आणि निरोगी राहा।